आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे, त्यामुळे इच्छुकांनी आपल्या प्रचाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरुवात ही केलेली आहे. आज आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 11 कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये इच्छुक असलेले सचिन प्रल्हाद चव्हाण, जे माजी नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत, आणि सौ जयश्री सचिन चव्हाण. गेले 50 वर्षे चव्हाण कुटुंब कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात आहे. काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत घराणं म्हणून या घराण्याचं नाव आहे. प्रल्हाद चव्हाण हे सलग 5 ते 7 वेळा निवडणूक लढवले आणि निवडून आले. ते महापौर झाले. तब्बल 26 वर्षे काँग्रेसचे ते शहर अध्यक्ष होते. त्यांचे सुपुत्र सागर चव्हाण हे सुद्धा महापौर झाले. त्यानंतर सचिन चव्हाण स्थायी समितीचे सभापती झाले. सून जयश्री चव्हाण याही या प्रभागातून निवडून आल्या. 35 वर्षे प्रल्हाद चव्हाण आणि त्यानंतर सागर चव्हाण, त्यानंतर सचिन चव्हाण, जयश्री चव्हाण, या पद्धतीनं या प्रभागात चव्हाण कुटुंबाचं एकूण प्रतिनिधित्व आहे. ते केवळ कामाच्या जोरावर, संपर्काच्या जोरावर आणि या भागातल्या विकासाच्या जोरावर. मत्तीला धावून जाणारं कुटुंब, हाकेला ओ देणारं कुटुंब, अडचणीच्या काळात पुढं असणारं कुटुंब म्हणून या चव्हाण कुटुंबाचा सातत्यानं उल्लेख करावा लागेल. कारण तब्बल 50 वर्षे एखाद्या भागाचं प्रतिनिधित्व करणं आणि एखाद्या भागानं एखाद्या घराण्याला एवढी वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून संधी देणं, यावरून लक्षात येते की चव्हाण कुटुंबाचं एकूण या प्रभागातील योगदान. स्त्रियांना सक्षम करायचं असू दे, प्रभागातलं कामं असू दे किंवा स्वच्छता असू दे, समाज मंदिरं असू दे, सभागृह असू दे, कोरोना आणि महापूर काळातला मदत असू दे, प्रत्येक कामात चव्हाण कुटुंब आहे. आणि याच कामाच्या जोरावर सचिन चव्हाण हे आता मैदानात उतरणार. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सध्या ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. आक्रमक चेहरा आहे. महापालिकेत नगरसेवक असताना अनेक मोठ्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली. प्रशासनावर वचक कसा असावा हे त्यांच्याकडून अनेकांनी शिकलेलं आहे. विकासाचं व्हिजन असलेला चेहरा म्हणून सचिन चव्हाण यांचं नाव घ्यावं लागेल. जेव्हा ते स्थायी समितीचे चेअरमन होते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रदूषित पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. दुधाळीत STP प्लॅन्ट बसवला. टिंबर मार्केटमध्ये मॉडेल रस्ता त्यांनी तयार केला. कोरोना काळात घरोघरी धान्याचं वाटप केलं आणि सर्वसामान्य लोकांना मदतीचा एकूण मोठ्या प्रमाणात मदत केली. महापुराच्या काळात पाणी प्रश्न अतिशय महत्त्वाचा निर्माण झाला होता, पण टँकरच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवला. गंजीमाळ परिसरातील पाणी प्रश्न त्यांनी कायमचा सोडवला. सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरच्या दृष्टीनं अतिशय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट पाईपलाईन. ते स्टँडिंग चेअरमन असताना थेट पाईपलाईन योजना त्यांनी मंजूर केली. केशवराव भोसलेचं नूतनीकरण त्यांच्याच काळात झालेलं आहे. म्हणजे अनेक कामं करणारा, व्हिजन असणारा, कोल्हापूरच्या विकासाच्यासाठी झटणारा आणि कोल्हापूर महापालिकेत उत्पन्न वाढावं यासाठी विविध योजना राबवणारा नगरसेवक म्हणून सचिन चव्हाण यांच्याकडे पाहावं लागेल. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील या सगळ्यांच्या सहकार्यानं या प्रभागात कोट्यावधीचा निधी त्यांनी आणला. निधी खेचून आणणारा नगरसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली. अहोरात्र राबणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. संपूर्ण कुटुंब या प्रभागाच्या सेवेसाठी, प्रभागाच्या विकासासाठी राबत असते, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. अनेक मंडळांचा पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळं अनेक वर्षे हे कुटुंब या प्रभागाच्या राजकारणात आहे. जयश्री चव्हाण या सुद्धा 5 वर्षे नगरसेवक होत आहे. त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे. त्यामुळे एकूणच द्वारकानाथ कपूर या शाळेत सभागृह असू दे किंवा घरोघरी स्वखर्चातून स्वच्छतागृह असू दे, याशिवाय अनेक मंडळांना त्यांनी हॉल बांधून दिलेला आहे. महिलांसाठी व्यवसाय महिलांनी करावा यासाठी एक हॉल त्यांनी बांधून दिला. तोही मोफत हॉल अनेकांना दिला जातो. सिद्धाळा महोत्सव अनेक वर्षे त्यांनी केलेला आहे. सत्यप्रकाश सेवा मंडळ स्वखर्चातून त्यांनी हे हॉल बांधून दिलेला आहे. म्हणजे
अतिशय चांगलं काम मंगळवारपेठ असू दे, शिवाजीपेठ असू दे, संभाजीनगर असू दे, बेलबाग या सगळीकडं त्यांनी अतिशय चांगलं काम गेले अनेक वर्षे चव्हाण हे कुटुंब करत आहे. याच कामाच्या जोरावर आता पुन्हा एकदा सचिन चव्हाण, जयश्री चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. 50 वर्षे चव्हाण कुटुंबाचं वर्चस्व या एकूण प्रभागावर आहे. काँग्रेसची एकनिष्ठ हे कुटुंब आहे. सागर चव्हाण जेव्हा महापौर होते तेव्हाही त्यांनी अतिशय महत्त्वाचे अनेक प्रकल्प केलेले आहेत. जे कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न त्यांनी सोडवला, त्यांच्याच काळात त्याचं उद्घाटन झालं. जे प्रल्हाद चव्हाण असताना त्यांनी अनेक कामं केली. कोल्हापूरचं स्वागत कमान असू दे, दसरा चौकातील स्वागत कमान असू दे, सिद्धाळा गार्डन असू दे, हुतात्मा पार्क असू दे, अनेक विकासाची कामं प्रल्हाद चव्हाणांनी केली. त्यानंतर सागर चव्हाण यांनी केली आणि सचिन चव्हाण यांनीच तो वारसा कायम ठेवला. या सगळ्या कामाच्या जोरावर सचिन चव्हाण हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आक्रमक चेहरा आहे, पक्षासाठी धडपड करण्याची वृत्ती आहे. कारण काँग्रेस पक्ष कोल्हापुरात मजबूत व्हावा यासाठी सातत्याने त्यांची धडपड सुरू असते. आमदार सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं हे काम सुरू आहे. संपूर्ण कुटुंब समाजसेवेत आहे, राजकारणात आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती या कुटुंबात आहे. त्यामुळेच या प्रभागातील जनता सातत्यानं चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे राहते. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील सर्व व्यक्ती कायम निवडून आले. ते फक्त निवडून आले नाहीत तर त्यांनी समाजासाठी, प्रभागासाठी भरपूर कामं केली आहेत. व्हिजन घेऊन काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या सोबत आहे. याच सगळ्या ताकदीवर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 11 मध्ये चव्हाण कुटुंबातील सचिन चव्हाण अथवा जयश्री चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळं आता प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. 15 जानेवारीला मतदान आहे. त्यामुळं एकूणच कोल्हापूर शहरात आता वातावरण निवडणूकमय झालेलं आहे. पाहूया आणखी काही उमेदवारांचा परिचय आणि नेमकं कोल्हापुरातील महापालिकेचं नेमकं राजकारण. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल.